आता एक विषय खताचा. आता याचं खत नियोजन कसं करायचं? शेतकरी मित्रांनो, खत नियोजन करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर आपण पारंपरिक पद्धतीमध्ये 4x1.5 2 लागवड करत असाल तर एकरी समजा आपल्या 2 बॅग बसत असेल आणि दादालाड पद्धतीमध्ये 3 बसत असेल तर आपल्याला त्या बॅग किती बसतात त्यानुसार खत देणे गरजेचे आहे. जर आपण पारंपरिक पद्धतीमध्ये 4x2 लागवड केल्यावर 1 बॅग एकरी देत असो तर आपल्याला 3 बॅग जर आपल्या बसल्या असेल तर आपल्याला त्यासाठी 1.5 बॅग एकरी खत देणं गरजेचे आहे. कारण झाडाच्या संख्येनुसार खताचा डोस देखील देणं गरजेचे आहे. जर आपण एकरी 3 बॅग लावल्या आणि एकच बॅग खत दिलं तर ते अन्नद्रव्य कुठंतरी आपल्या पिकाला कमी पडेल आणि त्याचा परिणाम आपल्या उत्पादनावर होऊ शकतो. त्यामुळे ही गोष्ट देखील लक्षात घ्या की खताचं नियोजन देखील आपल्या झाडाच्या संख्येनुसार आपण किती अंतरावर लागवड करतो त्यानुसार आपल्याला करणं गरजेचे आहे, म्हणजे उत्पादनावर आपल्या परिणाम होणार नाही. शेतकरी मित्रांनो, माहिती आवडल्यास व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. परत भेटूया एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. आपल्या चॅनलला जर आणखी आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.